जनसुरक्षा कायदा हा काल संसदेमध्ये पास झालेला आहे. आतापर्यंत जर आपण सरकार बघितलं तर त्या सरकारने काय केलं हे तुम्हालाही माहितीच आहे. हुकुमशाही, दडपशाही आणि तानाशाह हा जो याला जे मेळ म्हणतात तर ते म्हणजे आताचं सरकार. जेव्हा हा कायदा पारित झाला तेव्हा संसदेमध्ये विपक्षाने त्यावर काहीही तक्रार नोंदवली नाही किंवा ते त्याच्या विरुद्ध बोललेले नाही. कारण की विपक्षसुद्धा हा जिवंत आहे किंवा नाही आहे, की स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवतो, की आहे आम्ही जिवंत, की अस्तित्वाची लढाई आहे की कशाची लढाई आहे, हे तर राजकारणी लोकांनाच माहिती आहे. पण आपल्यासारख्या साध्या सिंपल लोकांना यामधलं काही माहीत नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विपक्षाच्या नाकाखालून जर हे बिल पारित होत आहे तर विपक्षाने काहीही हालचाल न करता यावरून विचार करून घ्यावा की अस्तित्वात असलेल्या सरकाराविषयी ह्या लोकांमध्ये भीती किती, आणि हे एवढी भीती कशा वाचून आहे, कशासाठी आहे. तर अनिल बाबू देशमुख, संजय राऊत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यांच्यावर जे कारवाई झाली ते सर्वांनाच माहिती आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण आतापर्यंत जे काही लोक संविधानाचा विरोध करत होते, माझ्या दृष्टीने संविधानाचा विरोध करत होते की संविधान असं संविधान तसं, तर तुम्हाला आता कळून जाईल की संविधान एक जर त्यामधला कायदा नसता नाबूद झाला तर त्यानंतर तुम्हाला तकलीफ किती होणार आहे. एक एक कायदा पारित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती तकलीफ घेतली आणि किती त्यांना झगडावं लागलं याची अंदेशा तुम्हाला यानंतर येईल. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर 1950मध्ये आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं. 1947मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं तर ते स्वातंत्र्य फक्त देश आझाद झालेला होता, आणि आता 1950मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं ते संविधानानं प्रत्येक व्यक्तीला त्याचं व्यक्तिगत आणि जे स्वातंत्र्य पाहिजे ते आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. पण आपल्याला संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य जास्त काळ टिकून ठेवता आलेलं नाही म्हटलं तरी चालेल, कारण की एक एक त्याच्यामधलं कायदा मोडला जात आहे आणि त्याबरोबर दुसरे कायदे त्यामध्ये लावले जात आहे. तर विचार करण्याचा दृष्टिकोन हा आहे की आताही तुम्ही लढले नाहीत किंवा आताही कोणी लढलं नाही तर तो पण मरणार आणि जो लढत आहे तो पण मरणार, आणि मृत्यू हा लढला तरी मरणार आणि न लढला तरी मरणार. पण लढणारा हा मी तलवारीचा वापर करून लढलो या मी काहीतरी करून मेलो याच्या संतुष्टात मरण येईल, आणि जो नाही लढला तर त्याला म्हणजे तो जिवंत आहे किंवा नाही आहे याचं काही अस्तित्वच नाही म्हटलं तरी चालेल. शेवटी सांगायचंच झालं तर लढणाराही जाणार आहे शमशानातच आणि न लढणाराही जाणार आहे शमशानातच. आपण जनसुरक्षा बिलाविषयी बोलत आहोत आणि जनसुरक्षा बिल हे त्यांच्या हिशोबाने म्हणजे सरकारच्या हिशोबाने पब्लिक सेफ्टी बिल आहे. तर पब्लिक सेफ्टी बिल याचा जर व्यवस्थित वापर करून घेतला तर ते समाजामध्ये शांतता पसरवू शकते अगर त्याचा, आणि त्याचबरोबर त्याची समाजामध्ये शांतता प्रस्थापित करू शकते, आणि त्याला जर त्यांनी त्याचा दुरुपयोग केला तर समाज हा नष्ट होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला आता समजण्याची गरज आहे की माझ्यासारखे जर लोक तुम्हाला सपोर्ट करत असतील तर त्याला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर होत असेल तर सढळ हाताने मदत करा, जेणेकरून जो व्यक्ती आपल्याला काही सांगत आहे आणि सरकारविषयी बोलत आहे त्याच्या मनामध्ये भीती आहेच, कारण की पूर्ण समाज हा भिलेला आहे. तर अशा या सरकारविषयी आपल्याला सर्वांनी उभं होणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर यानंतर जर त्याचा वापर जर व्यवस्थित केला नाही, असंवैधानिक तरीकेने जर ह्या कायद्याचा वापर केला तर त्यामध्ये
तरुणांना असंतोष वाढण्याची जास्त वाढणार हे जास्त वाटत आहे की तरुणांमध्ये असंतोष पसरण्याची शक्यता दाट आहे. त्याचबरोबर लोकशाहीची घसरण होणार. लोकशाहीची घसरण तसेही 8-10 वर्षापासून सुरूच आहे लोकशाहीची घसरण. आता तर त्याला परत कायद्या ह्या नावाचं प्रतिबंधित लावून दिलं तर वादच मिटला. पारदर्शिता राहणार नाही आणि तसंच न्यायालय सुद्धा हे त्यामध्ये काहीही करू शकणार नाही. न्यायालयांचा जो वारसा आहे तो गेल्यासारखाच राहील. लोकशाही मूल्यांना बाधा आणू शकते आणि त्याचबरोबर जे आता आपण स्वतंत्रपणे बोलू शकत होतो, चालू शकत होतो, स्वतंत्रपणे आपण काहीही करू शकत होतो, ते होणार नाही. आता समोर तुम्हाला गरज आहे विचार करण्याची. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने आपलं स्वातंत्र्य अस्तित्वात राहील किंवा नाही राहील, त्याने यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रम घेऊन प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा विचार केला आणि प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं. आज तर तुम्हाला काय दिसत आहे की आपण पुन्हा पारतंत्र्याकडे वळत आहोत आणि हे पारतंत्र्य म्हणजे 70-80 वर्षाच्या आधीचं पारतंत्र्य परत येणार की काय याची दाट शक्यता वाटत आहे. कारण आपण जे निवडून देतो ते जाती व्यवस्था बघून निवडून देतो, जातीतला माणूस बघून निवडून देतो, पण त्याच्या शिक्षणाकडे आपलं लक्ष नसतं. हा किती शिकला आहे, किती शिक्षित आहे, त्याचबरोबर हा खरोखर देशावर प्रेम करणार आहे का, शिक्षित असलाही तरी तो देशावर प्रेम करणारा आहे का, की तो आपल्या शिक्षणाचा जास्त फायदा घेत आहे, त्याचबरोबर आपल्या पदाचा जास्त फायदा घेत आहे, याकडे हे आपले लक्ष असणं फार गरजेचं होतं. पण आजपर्यंतच्या काळात जेव्हापर्यंत तुम्हाला देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर पूर्ण देशातली जनता व्यक्तिगत प्रमाणे 1950 मध्ये स्वातंत्र्य झाली, त्याकडे बघितलं तर